नागपुर शहर में अवैध व्यवसाय और नशीले पदार्थों के खिलाफ पुलिस ने अब कमर कस ली है। पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र कुमार सिंघल के मार्गदर्शन में चलाए जा रहे ऑपरेशन थंडर के तहत पुलिस को एक बड़ी सफलता हाथ लगी है। सदर पुलिस ने माउंट रोड पर स्थित एक हुक्का पार्लर पर छापा मारकर वहां चल रहे अवैध कारोबार का भंडाफोड़ किया है। पुलिस से मिली जानकारी के अनुसार पुलिस को गुप्त सूचना मिली थी कि माउंट रोड स्थित डाउनटाउन हुक्का पार्लर में नियमों को ताक पर रखकर ग्राहकों को अवैध रूप से हुक्का परोसा जा रहा है। सूचना मिलते ही पुलिस की एक विशेष टीम ने मौके पर छापेमारी की। इस दौरान पार्लर में कई लोग हुक्का पीते हुए पाए गए। पुलिस ने कार्रवाई करते हुए हुक्का पार्लर संचालक गौरव बोकड़े और परेश सूरते को हिरासत में ले लिया है। मौके से हुक्का पॉट, विभिन्न फ्लेवर के तंबाकू और अन्य सामग्री सहित करीब 11,400 रुपए का माल जब्त किया गया है। पुलिस ने आरोपियों के खिलाफ मामला दर्ज कर आगे की जांच सदर पुलिस कर रही है। सदर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत सध्या आम्ही नागपूर शहर पोलीस अंतर्गत पोलीस आयुक्त श्री रवींद्र कुमार सिंघल सर यांच्या संकल्पनेतून ऑपरेशन थंडर असं एक ऑपरेशन राबवत आपण याच्यामध्ये अंमली पदार्थ विरोधी मोहीम चालू राहते। त्याचबरोबर तंबाखूजन्य पदार्थाच्या बेकायदेशीर विक्री जवळ बाळगण्याच्या संदर्भात कारवाई करत असतो। आपल्याला माहिती मिळाली की 14 तारखेला सदर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये माउंट रोड या ठिकाणी डाउनटाउन नावाचा हुक्का पार्लर त्या ठिकाणी अवैधरित्या हुक्का ठेवून ग्राहकांना तो पुरवून हुक्का पार्लर चालवत असल्याची माहिती मिळाली। त्यापण पोलीस स्टेशनकडील पथक गुन्हे प्रकरण पथक आहे, त्याच्यामध्ये PSI घोगरे व त्यांच्या टीमला आम्ही त्या ठिकाणी मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्याकरता रवाना करण्यात आले। त्यावेळेस त्यांना पंचांसह त्या ठिकाणी रेड केली असता त्या तिथे जो हुक्का चालक आहे गौरव बोकडे, त्याचबरोबर परेश सोरते हे युवक त्या ठिकाणी हुक्का पार्लरसाठी राहणार आवश्यक हुक्का पॉट, तंबाखू व इतर साहित्य त्या ठिकाणी ठेवून ग्राहकांना हुक्का पाजत असल्याची दिसून आले। त्यानुसार त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे। कारवाईमध्ये असं दिसून येत आहे की हुक्का पदार्थ सेवनाकरता त्या ठिकाणी ठेवलेला आर्थिक फायदा मिळवण्याकरता अवैधरित्या हुक्का पार्लर चालवत होता आणि त्याच्यामधून जो काही उत्पन्न मिळत होतं त्याच्यावर त्याचं गुजराण चालत होते। याच्या संदर्भाने कारवाई केली असता त्याच्यामध्ये हुक्क्याच्या पॉटचे वेगवेगळे साहित्य, त्याचबरोबर तंबाखू वेगवेगळ्या फ्लेवरचे हुक्का पॉट, इतर साहित्य असं एकूण 11,400 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे आणि याच्यावरती गुन्हा दाखवून पुढील कारवाई सुरू आहे। नमूद कारवाई करता आम्हाला पोलीस आयुक्त श्री सिंघल सर, त्याचबरोबर पोलीस आयुक्त परिमंडळ 2 ACP सदर यांचं मार्गदर्शन लाभले आणि कामगिरी केलेली आहे।